चला तर मित्रांनो, पार्ट 2 मधले अँटोनिम्स बघूया. 98 नंबरचा आहे बा. कॉमन म्हणजे सामान्य, अपोजिट होईल अनकॉमन, असामान्य. करेजियस म्हणजे धाडसी, टिमिड भित्रा. डार्क, डार्क म्हणजे अंधार किंवा गडद रंगाचा, डार्क कलर म्हणतो ना आपण. लाईट, लाईट म्हणजे उजेड किंवा प्रकाश किंवा फिक्या रंगाचा. डीप, खोलगट, शालो, उथळ. डिफिकल्ट, कठीण, इझी, सोपे. डोमेस्टिक, डोमेस्टिक ॲडजेक्टिव्ह आहे बा, पाळीव, वाईल्ड, रानटी किंवा जंगली. डल, कंटाळवाणा. ब्राईट, हुशार किंवा तेजस्वी. पहा आता कंटाळवाणा म्हणू आपण आणि त्याला सोबत आपण म्हटलं जाईल ढप्पू, अभ्यासामध्ये ढ असणारा व्यक्ती म्हणजे डल है ना. ब्राईट म्हणजे हुशार. इलिजिबल म्हणजे पात्र, अपोजिट इनएलिजिबल म्हणजे अपात्र. फेअर, योग्य, फाऊल, अयोग्य. ट्रू, खरे, फॉल्स, खोटे. फेमस, सुप्रसिद्ध, अपोजिट आहे नोटोरियस, कुप्रसिद्ध. पहा मराठीमध्ये पण हे शब्द लक्षात ठेवण्यासारखे आहेत. सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध. फेमस, नोटोरियस. फ्लेक्झिबल, लवचिक, लवचिक म्हणजे वाकणारा. रिजिड म्हणजे ताठर, बरोबर आहे, आपलंच म्हणणं खरं करणारा रिजिड. फॉरेन, परकीय, परप्रांतीय. नेटिव्ह, स्वकीय म्हणजे स्वदेशी. फ्रँक, मोकळा ना, मोकळ्या स्वभावाचा. ही इज व्हेरी फ्रँक असं म्हणतो आपण. रिझर्व, रिझर्व म्हणजे स्वतःत गुंतवणारा, स्वतःत गुंतून राहणारा म्हणजे रिझर्व. फुल, पूर्ण. एम्प्टी, रिकामी. जनरल, सर्वसाधारण. पर्टिक्युलर, विशेष. हार्ड, कठीण. सॉफ्ट, मऊ किंवा सोपे. पुन्हा असं अपोजिट विचारलं जातं. हार्डच्या अपोजिट आपण इझी पण लिहू शकतो. हार्ड क्वेश्चन, इझी क्वेश्चन. आणि एखाद्या वस्तूबद्दल बोलायचं असेल तर हार्ड म्हणजे कठीण वस्तू आहे किंवा मग सॉफ्ट तर अतिशय नरम किंवा मऊ स्वरूपाची वस्तू आहे. हेवी म्हणजे जड, अपोजिट येईल लाईट म्हणजे हलका. हाय, उच्च, लो, कमी. हॉट, गरम, कोल्ड, थंड. ऑनेस्ट, प्रामाणिक. डिसऑनेस्ट, अप्रामाणिक, बेईमान ज्याला आपण म्हणतो. हंबल, नम्र. प्राऊड, गर्विष्ठ. हे पण ॲडजेक्टिव्ह आहे पहा. इल किंवा सिक म्हणजे आजारी. इलच्या अपोजिट होईल वेल, सिकच्या अपोजिट होईल हेल्दी, म्हणजेच काय होईल स्वस्थ, अतिशय स्वस्थ असा व्यक्ती. इम्पॉर्टंट, महत्त्वपूर्ण. अनइम्पॉर्टंट, महत्त्वहीन, ज्याचं महत्त्व नाही आहे. नेक्स्ट आहे पहा, इनोसंट. इनोसंट म्हणजे निरपराध, निरागस. गिल्टी, अपराधी. ज्युनियर म्हणजे कनिष्ठ, अपोजिट होईल सिनियर, वरिष्ठ. काइंड, दयाळू. क्रुएल, क्रूर. लिटरेट म्हणजे शिक्षित, इलिटरेट म्हणजे अशिक्षित. लांब म्हणजे लॉंग म्हणजेच लांब, शॉर्ट म्हणजेच आखूड. लाऊड, लो. लाऊड म्हणजे जोरात, लो म्हणजे कमी. फिमेल, मेल. माहिती आहे सर्वांना, फिमेल म्हणजे स्त्री, मेल म्हणजे पुरुष. मॅस्क्युलिन, पुल्लिंगी. फेमिनाईन, स्त्रीलिंगी. मटेरियल, मटेरियल वर्ड म्हणतो आपण भौतिक जग. स्पिरिच्युअल, आध्यात्मिक. मॅक्झिमम, जास्तीत जास्त. मिनिमम, कमीत कमी. नॅचरल, नैसर्गिक. अननॅचरल, अनैसर्गिक. न्यू, नवीन. ओल्ड, जुने. ऑब्जेक्टिव्ह, वस्तुनिष्ठ. सब्जेक्टिव्ह, व्यक्तिनिष्ठ. ऑड, विषम. इव्हन, सम. ओरल,
तोंडी, रिटन, लेखी. तोंडी आणि लेखी परीक्षा असतात ना, रिटन एक्झाम, ओरल एक्झाम, माहिती आहे तुम्हाला. ओरिजिनल मूळ म्हणजे मूळचे, डुप्लिकेट म्हणजे नक्कल, त्याची कॉपी. क्विक किंवा फास्ट म्हणजे लवकर, स्लो हळूहळू. क्वाईट शांत, नॉयझी गोंगाटाचे. रॅशनल तर्कसंगत, इररॅशनल अतार्किक म्हणजे ज्याच्यामध्ये रिझन नाही आहे. रॉ म्हणजे कच्चा, राईप पक्का, पक्का म्हणजे पिकलेला. रिलिजियस धार्मिक, सेक्युलर धर्मनिरपेक्ष म्हणजे जो व्यक्ती धर्माला मानतो तो धार्मिक, आणि जो धर्माला मानत नाही तो धर्मनिरपेक्ष. रफ, रफ म्हणजे कठीण. स्मूथ गुळगुळीत. सिव्हिअर तीव्र, माइल्ड सौम्य. सिक आजारी, वेल बरा असणे. स्ट्रेट सरळ, झिगझॅग वेडेवाकडे. स्ट्रेंजर अनोळखी, फॅमिलियर ओळखीचा. सुपिरियर वरिष्ठ, इन्फेरियर कनिष्ठ. स्वीट गोड, बिटर कडू. टॉल उंच, शॉर्ट ठेंगणा. थिक जाड, थिन पातळ. विगॉरस म्हणजे मजबूत, फीबल कमजोर. वाम गरम, कूल थंड. वेट ओला, ड्राय सुका. व्हाईट ब्लॅक सगळ्यांना माहिती आहे, पांढरा आणि काळा. वाईज म्हणजे शहाणा, फुलिश मूर्ख. ॲक्सेप्ट स्वीकारणे, रिजेक्ट नकारणे. पहा व्हर्ब असेल तर व्हर्बला अपोजिट व्हर्ब शब्द लिहावा लागतो आपल्याला. वरती आपण वाईज आणि फुलिश शब्द वापरले, तर वाईज हे पण ॲडजेक्टिव्ह आहे, फुलिश हे पण ॲडजेक्टिव्ह आहे, बरोबर. तर ॲडजेक्टिव्हला अपोजिट ॲडजेक्टिव्ह, व्हर्बला अपोजिट व्हर्ब, ॲडवर्ब असेल तर ॲडवर्ब. अशा पद्धतीनं आपल्याला अँटोनिम्स लिहायचे असतात. नाहीतर तुम्ही लिहिल्यानंतरही तुम्हाला असं वाटेल आपण करेक्ट उत्तर लिहिलं आहे, बरोबर आहे, पण ते रॉंग दाखवलं जाईल. सपोज तुम्ही ॲक्सेप्टला रिजेक्शन म्हटलं तर ते रॉंग दाखवलं जाईल. ॲक्सेप्टला रिजेक्टच हवं आहे, बरोबर. हां, नेक्स्ट पहा. ॲग्री डिसॲग्री मान्य करणे नकारणे. ॲडमिट प्रवेश घेणे, डिस्चार्ज सुट्टी देणे. अलाउ मान्यता देणे, फॉरबिड मनाई करणे. अरेस्ट अटक करणे, फ्री किंवा रिलीज म्हणजेच मुक्त करणे. बाय टू बाय म्हणजे विकत घेणे, टू सेल म्हणजे विकणे. पाहता हे सगळे व्हर्ब आहेत, व्हर्बला अपोजिट व्हर्बच येणार आहे. टू बिगिन टू एंड सुरुवात करणे अंत करणे. टू बॉर्न टू डाय जन्म घेणे मृत्यू येणे. टू कन्फेस कबूल करणे, टू डिनाय नकारणे. टू क्रिएट निर्मिती करणे, टू डिस्ट्रॉय नष्ट करणे. टू अर्न कमावणे, टू स्पेंड खर्च करणे. टू एनकरेज प्रोत्साहन देणे, टू डिस्करेज निराश करणे. टू गॅदर जमा करणे. टू स्कॅटर म्हणजे विखुरणे. हा सोपे सोपे वर्ब आहेत हा. टू कम येणे, टू गो जाणे. टू हाईड लपणे, टू सीक शोधणे. टू हिट मारणे, टू मिस चुकवणे. टू इम्पोर्ट आयात करणे, टू एक्सपोर्ट निर्यात करणे. टू लीड आघाडी घेणे, टू फॉलो अनुसरण करणे. टू लाफ हसणे. टू वीप किंवा क्राय म्हणजेच होईल रडणे. टू लाईक आवडणे, टू डिसलाईक नावडणे. टू लव प्रेम करणे, टू हेट द्वेष करणे तिरस्कार करणे.
टू ऑफर म्हणजे देणे. टू रिजेक्ट नकारणे. एखादी गोष्ट आपण ऑफर करतो आणि समोरचा रिजेक्ट करतो. अपोजिट क्रिया आहेत पहा. टू ओपन उघडणे. टू क्लोज बंद करणे. टू रिजॉईस आनंद व्यक्त करणे. टू लॅमेंट दुःख व्यक्त करणे. टू रिमेंबर आठवणे. टू फॉरगेट विसरणे. टू रिव्हील उघड करणे. टू कन्सील लपवणे. टू विड्रॉ काढून घेणे. टू सबमिट सुपूर्द करणे. स्लीप झोपणे. अवेक उठणे. सिंक किंवा ड्राउन म्हणजे होते बुडणे. स्विम म्हणजे होते पोहणे. टू टीच शिकवणे. टू लर्न शिकणे. हिअर देअर येथे तेथे. नाव देन आता तेव्हा. ऑफन म्हणजे नेहमीच. सेल्डम क्वचित. अबाव वर. बिलो किंवा बेनीथ म्हणजे खाली. ॲट होम म्हणजे देशात. ॲब्रॉड विदेशात. फॉर च्यासाठी. अगेन्स्ट च्या विरुद्ध. इन आत. आउट बाहेर.